आपल्या पाल्याचे लग्न सुमडीत कसे जमवावे. लेखक प्रसाद ओक. ओके, आधीच मिळालं असतं ना हे पुस्तक तर तुझं केव्हाच जमलं असतं रे. बघूया काय म्हणतायत. पाल्याचे लग्न जुळवायची जबाबदारी पालकांनी घेऊ नये. पाल्याने त्याची निवड स्वतःची स्वतः करावी. पालकांनी फक्त संमती द्यावी. आमचं पाल्य काही करेल तर ना. आमची संमती आहेच केव्हापासून. आमचं पाल्य काही जागेवर न उठतच नाही. काय रे काय करतेस आई? बोलतेय मी तुझ्याशी, ऐकतोयस का? काम करतोय मी, बघतेस का? तेवढंच कर तू ना तेवढंच कर. काम 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 काम. त्याच्याने काही होणार आहे का? फक्त काम करणार आहेस का तू? चिल. नाही बाजार नाही, चील बिल काही नाही. आता जा पटकन जा, अंडी ब्रेड घेऊन ये जा. त्यासाठी खाली जायची काय गरज आहे? मी झोपतो किंवा ट्विगी करतो ना. हेच करा तुम्ही. हा, काहीही कामं सांगितली की पिटी 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 फोनवर न करा तुम्ही. कुठल्याच फोनचा आवाज पिटी 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 असा येत नाही. अरे पण घरात बसून मुली दिसणार आहेत का तुला? जरा त्यासाठी बाहेर जावं लागतं. झालं असा तुझं? बाहेर संचार करावा लागतो, नजर फिरवावी. तू बाहेर जा. आई नाही. अंडवाल्याकडे जा. एक नवीन मुलगी आली आहे अंडी विकायला. जा तिच्याकडे बघ जा. चांगली आहे. हा, तिच्याकडे जा. तिच्याकडे बघ. तिला म्हणाव की 6 अंडी कशी दिली. मग ती काय म्हणेल, बाबा काहीतरी या. मग तू म्हणू का, ओ अच्छा 12 स्वस्त पडतात का? मग असं एक काम करतो मी, कसं जिम करतो ना, मला रोजच लागतात तर मला 12च द्या. जरा जाऊन नाट्यसंगीत का करतोय मी अंडीवालीशी बोलताना? असं मग तुझ्या पद्धतीने कर तू. माझं पटत नसेल ना तुला काही तर तुझ्या पद्धतीने पण कर काहीतरी. आई तिचं आहे ऑलरेडी, मी विचारलं आहे. झालं. जगातल्या सगळ्या मुलींची लग्न झाल्यावरच तू विचारायला जा सगळ्यांना. हा, तुझं ना काही होणार नाही. ओंक्या उठ. काय? ओंक्या उठ. झुंबा क्लास सुटायची वेळ झाली आहे, पटकन जा. कपरी समोर उभा राहा. समोरच झुंबा क्लास आहे. मस्त अशा फ्रेश जिमचे कपडे घालून मुली येतील वगैरे. तू त्यांच्याकडे बघ. छान पान वगैरे खा. दात करत उभा राहा. हुलाहुल कर. हुलाहुल. झाडी मार. झाडी. ताप जरा त्यांना. विसरा फुलव ना तुझा जरा. आई पिसारा फुलवू म्हणजे नक्की मी काय करू मला सांग बरं. पिसारा फुलव, काय प्रेम काय- जाल अगं, असं टाक. काहीतरी कर ना. आई थांब, ही काय भाषा आहे तुझी? टाप बोलते, झाडी बोलते. पंटरेस का माझी? मी मुन्ना भाई आणि तू सर्किट असं चालायचंय का आता आपण? मी तुला फक्त मुली बघायला सांगतेय. आई किती वर्ष या मांडीत लॅपटॉपच बसणार आहे? आई प्लीज प्लीज थांब आई प्लीज यार. काय प्लीज थांब. मुली बघ जरा. मी बघतोय. माझे प्रयत्न माझे सुरू आहेत. प्लीज तू थांब. माझे प्रयत्न काय सुरू असतात? इंस्टाग्राम वरती मुली बघायच्या, फक्त लाईक करायचं, कमेंट करायच्या, DM एवढंसं करून होत नाही. लग्नासाठी विचारावं लागतं रे ओंक्या. ते तुला जमतं का? आई तुला नाही, मला सांग, तुला जमतं का? मुली बघणं म्हणजे काय आहे? लग्नासाठी विचारणं आहे ना. उठ, गच्चीवर जा. आणि काय जीव देऊ? जीव लाव. तिथे पापड वाळत घालायला मुली आलेल्या असतील, त्यांच्याकडे बघ. आई थोडा वेळ त्यांच्याकडे बघत राहा. मग त्यांना असं वाटेल की हा काय बघ, का बरं बघतोय हा. मग तुला मदत करायची आहे, तू एक हेल्पफुल माणूस आहेस असं त्यांना वाटू दे. असे पक्षी बिक्षी उडाव. ए जा रे, ए जा. तू जाया नाही तो मेरा गाठ है मेरे साथ. ठीक आहे आई, ठीक आहे. कसं वाटतंय मी याच ए जा रे ए जा असं कर. हेल्पफुल वाटलं पाहिजे. आणि तिकडे येत आहे वर आता पापड वगैरे हे करायला. बरं, मग कपडे वाळत घालायला येतात मुली? आता नाही. कपडे मी बघितलंय, कपडे वाळत घालायला मुली येतात गच्चीवर. असं छान. तुला रोमॅन्स नाही करेत या वयात. कसा रे रोमॅन्स नाही येत तुझ्या अंगातून बाहेर? असं म्हणजे असं बघ ना, असं कपडे वाळत घालत मुलगी उभी आहे, असे वाऱ्यावर कपडे हलतायत. एखादा असा कपडा बाजूला करून तू एका मुलीला बघायचंस, म्हणायचंस ए कुर्ता मस्त आहे तुझा. मग ती पण बघेल तुझ्याकडे. क्राईम पेट्रोलचा सीन आहे हा. मी हे सगळं करत असताना अनुप सोनी बाजूनी सतर्क राहे असं म्हणत असेल गच्चीत. मूर्ख कुठली. प्लीज यार. काही नको करूस तू काय करू नको. आई कॉन्व्हर्सेशनच्या 3ऱ्या वाक्यात रडलंच पाहिजे. हा नियम आहे का आपला? काय करू मी एक आई म्हणून? अजून काय करू मी? तू आधी आई कर, मग नंतर बाकीचं कर.
हे ही तू आई आहे ना, ही आई नाही, आई 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 अशी आहे ही. ही कॉमेडी तुझी कशी मिळणार मुलगी तुला? अरे कॉमेडी सुधार जरा, असे पान भिन खाऊन खराब करतात. Please बस आई. आई, please बस, त्रास नको देऊ. असा रस्त्यात फिर, हे असं फिर जा बेल वाजते टिंग टॉंग सगळं मीच करते, हे करून बिरून. दार मीच उघडते, हा. मुली पण मीच आई बघते. please, त्रास नको देऊ. लोकांसमोर तमाशे करू नकोस आता, फक्त झालं म्हणजे. सुनीता विलियम्स अंतराळात. नमस्कार ताई, मी तुमच्या प्रभागातील अधिकृत उमेदवार वनिता खरात. अच्छा. हा, माझी निशाणी आहे अर्धवट खाल्लेला केक. काय निशाणी आहे? अर्धवट खाल्लेला केक. त्यासमोरचं बटन दाबायचं आणि मला विजयी करायचं. ताई अगदी काही समस्या असतील तर रात्री बेरात्री मला फोन करायचा, कारण एका बाईची समस्या एक बाईच समजू शकते. निशाणी काय आहे? अर्धवट खाल्लेला केक. दाबायचं आणि विजयी करायचं. हा चला. ऐका ना सॉरी सॉरी, नाही जरा 1 मिनिट येता का? नाही, प्रचाराला जायचं. हो नाही, एकच मिनिट. समस्या आहेत का? जरा बोलायचं होतं आले, फक्त. 1 मिनिट, चप्पल काढते. हो हो, नाही हरकत नाही, खरं नाही, नाही, चालेल. ठीक या ना, या चल. बसा ना, पाणी आण जा. चहा कॉफी घेणार का नाही तुम्ही? नाही ठीक आहे. मग डायरेक्ट पोहे घेता का? नाही, नाही, ठीक हा आहे. उत्तम पोहे करतो. नाही, प्रचाराला जायचं होतं. मग त्यांना पण बोलवा ना. नाही नाही ठीक आहे, नाही ठीक नाही, आहे. जरा 5 मिनिटं आराम होईल, बोलवा हो. जरा त्यांना पायांना आराम थोडासा, बोलवा. चेतू, मृणाल, या ग. ए तू बाहेरच थांबा, बाहेर थांब, लवकर या. काय करतेस आई, काय करतेस? ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. म्हणजे मला ना आयुष्यात असं कधीच होईल असं वाटलं नव्हतं की एका वेळेला एवढे ऑप्शन्स घरात जमलेत. अक्षय कुमार होतोय, अक्षय कुमार होतोय. थांब जरा. तू एक काम कर, काय? सगळ्यांकडे नीट बघ, ज्या फिमेल आहेत ना सगळ्यांकडे नीट बघ, आणि तुला जी आवडेल तिच्याकडे बघून फक्त एवढंच कर की आई असं कर. म्हणजे लोकांना कळायला नको, सटल कर एकदम, मला कळेल बरोबर, माझं लक्ष आहे तुझ्याकडे, असं फक्त कर, बघ 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 बघ, आणि आई असं कर. आई हे सटल आहे. मी लक्ष ठेवीन, कळेल मला. ताई एवढं ताई, तरी काही करू समस्या आहेत का? काही सांगत होता तुम्ही? हो हो, गप्पा बसा तुझे. जरा याचं बघायचं होतं. नोकरीचं बघायचंय का? नाही नाही, नोकरीचं नाही, छोकरीचं बघायचं आहे. काय करतेस आई, काय करतेस? सॉरी सॉरी Sorry. सॉरी, चुकून चुकून, सॉरी आणि सॉरी, नाही सॉरी. पाणी हवंय? नाही खरंच सॉरी, म्हणजे मला म्हणायचं होतं की जोक केला. नोकरीचं आहे त्याचं, म्हणजे जरा जास्तच चांगलं आहे. नोकरी आहे, 17 लाखाचं पॅकेज आहे, सगळं आहे. अच्छा फक्त ताई, काय होतं? काय झालं ताई? मुलगी नाहीये हो. अच्छा, मुलगी नाहीये. लग्नच जुळत नाहीये, फक्त बाकी सगळं आहे. म्हणजे हे बघा, आमचं जे आहे ना ते सगळं त्याचंच आहे. आमचं आम्ही साठवलेलं 50 तोळे सोनं आहे, ते त्याचंच आहे. आमचं डोंबिवलीला 5 BHKचं डुप्लेक्स घर आहे, गावाला जमीन आहे. मानेवर तीळ आहे, पाठीवर चामखीळ आहे, डोळ्यात बुबुळ आहेत, सगळं सांग ना त्यांना. गप्प बसतोस का? गप्प बसतो का? गप्प बस. भगवान का दिया सब कुछ है मॅडम. काय काय? तसं फक्त मुलगी नाहीये, फक्त लग्न जमत नाहीये हो. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही का चुक करताय? नाही. एवढं काही घडलेलं नाही. आई तू ह्यांना सगळ्यांना का सांगतेस माझ्या लग्नाबद्दल? यांना नाही तर कोणाला सांगू? लोकप्रतिनिधी आहेत त्या, बायकांचं सगळं त्यांनाच कळतं, त्याच उत्तर शोधतात सगळ्यावरती. मॅडम कराल ना तुम्ही? म्हणजे याचं फक्त बघायचंय बाबा. तुम्ही टेन्शन नका घेऊ ताई, मी करेन सगळं. तुम्ही मला निवडून द्या, मी सामूहिक विवाह सोहळे भरवेन, वधूवर सूचक सोहळे भरवेन. तुम्ही फक्त मला निवडून द्या, मी तुम्हाला आश्वासन देते. थँक्यू. चला येतो. थँक्यू नाही थँक्यू. मॅडम, नाही नाही नाही. आई काय करतेस आई? तुम्ही बसा, सॉरी, तुम्ही बसा. तुम्ही आश्वासन नको. आहे आम्ही काय वेडे आहोत का? आत्ता भेटलायत, 5 वर्ष भेटणार पण नाहीत नंतर या. नाही 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 मॅडम, आश्वासनं नको. तुम्ही आत्ता काय करू शकता ना तेवढं सांगा फक्त. आत्ता म्हणजे इथे तुम्ही आत्ता आमच्यासाठी काय करू शकता? म्हणजे तुम्ही बाकी काय मला करू थोडं नका. विचार कराल वेळ. नाही, तुम्ही बाकी म्हणजे खड्डे बुजवू नका. राहू दे रस्त्यांवर खड्डे तसेच, पाणी खराब राहू दे, अजून खराब करा, झाडं तोडा, सगळं करा. फक्त मुलगी फक्त मला याच्यासाठी मिळवून द्या. आई आई अति Please. होतंय. आई अति होतंय. आई मी आश्वासन देते तुम्हाला. मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे. निवडून यायचंय ना तुम्हाला. निवडून हा. मी काय करू झालं? शकते. कसं? मी
मी करू शकते काय बोलते? हे बघा आमची गप्पा बसारा आमची सोसायटी आहे ना ABCD 4 विंग्स आहेत साधारण 175 घर आहेत हो, हो. 175 घर आहेत आणि त्या सगळ्या बायका ज्या आहेत ना त्यांचा ग्रुप आहे ना आमचा त्याची मी ऍडमिन आहे आणि कसं माझं म्हणणं पडलं की म्हणजे मग ऐकतात ना सगळे तर मग ती 175 घरांची मतं मी फिरवू शकते तुमच्याकडे किती 175 फक्त आई आता तुम्ही काळजी करायची नाही त्याच्या लग्नाची जबाबदारी माझी अहो, मी घेतली अहो, मी अहो. जबाबदारी घेतली अहो, तुम्ही- 175 घरांची मतं माझी अहो अनिता ताई, तुम्ही कशाला ही जबाबदारी घेताय नाही नाही 175 घरांच्या मतांसाठी मी करू शकते ऍक्च्युली मीच केलं असतं तुमच्याशी लग्न पण माझं झालंय वाचलो नाही हे, असं एक मस्ती 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 करताय नाही तो. चांगली आता मस्ती कसं करताय. करूया मग आपण अ, आता मृणाल आहे ना मृणाल मृणाल नाव काय बाळा तुझं मृणाल बोलल्या त्या मृणाल बोलल्या मृणाल. मृणाल ये इकडे ये ग, तिला ये बस, बोलवा ना. ये ये. बस ये आई ग मांडीवर कुठे बसते इकडे बस. मांडीत काय बसली इकडे बस बरं इकडे बस इकडे इकडे बस 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 बघू बरं बाई ग गोड आहे. जोडा शोभून दिसतो एकदम शोभून दिसतायत आणि मृणाल ओंकार मला नावं पण आवडली आहेत एकत्र जुळवूया का मग हो एक मिनिट विचारते ए मृणाल कसं ग बरं वाटतोय का करून टाक ना 50 तोळे सोनं आहे ड्युप्लेक्स घर आहे डोंबिवली गावी जागा आहे 175 घरांची मतं आहेत फॉर्म भरून टाका ताई हं? हा फॉर्म मी आधी भरलाय काय रे? माझा उमेदवार ठरलाय कधी आम्ही ना पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे काय कळलं पण नाही हा ते निवडणुका वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये कुठे लग्न करणार तुम्हाला यायला मिळणार नाही त्यात ते आचारसंहिता पण आहे आई लाचार संहिता बोलणाऱ्याला पण मिळाली का मुलगी आई तूच बघ असं बोलणाऱ्यांनाच मुलगी मिळते तुला कळतंय का असं फिशफॉश राहून नाही मुलगी मिळत आई सॉरी यांचं ठरलं मला कळलं मॅडम ऐका ना मला कळतंय ठरलंय पण तसं हे बघा तुमच्या तसं होतं ना एका रात्री तुम्ही पक्ष पण बदलता तर मुलगा तर बदलूच शकता ना आई 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 थेट आहे थेट आहे, ताई, थेट आहे. आई आई असं नाही हा बाजूला गेला तर होईल तुमचं थांब आई जरा ती मला थोडी 13.5वीत वाटते आता एवढी काही लहान नाही एवढी काय लहान आहे त्याचा चेहरा बघ त्याला कोणी फ्री मध्ये कडीपत्ता पण देणार नाही ह्या मुलगी पटली तरीही त्याच्याकडे मुलगी आहे म्हणजे तुला अक्कल आली पाहिजे जरा शिक यांच्याकडनं काय ए बाळा ऐक ना एक मदत करशील का तू फक्त म्हणजे सांग आम्हाला की याने कसं पटवलं तुला म्हणजे हा शिकेल ना प्रचारातच आमची ओळख झाली ते वडापाव देतात ना तर त्यांनी त्याचा चुरा मला दिला आणि म्हणाला चुरा दिया है मैंने जो तुमको हा मी निघालो मला नाही थांबायचं कुठेच मला थांबायचंच नाहीये कुठेही जायचं नाहीये चुरा दिया है मैंने जो तुमको ह्यावर जर प्रेम होणार असतील तर मला नको प्रेम मी प्रेमापासून लांब आहे तेच बरं आहे आई तेच आहे प्लीज तुझी लायकी ना सिंगल्या राहण्याचीच आहे मला सगळ्यांसमोर सिंगल्या बोलू नको साई तू आहेस तू सिंगल्या आई नको बोलू ते. सिंगल्या. अनोळखी आईला असं नाही बोलायचं बघ ऐक बाळा तू तू ना थोडं आम्हाला मदत कर म्हणजे आता तुझं झालंय ठीक आहे पण तुला तुला ह्याच्यातलं काय आवडतं ते लिहून घे जरा टिप्स वगैरे लिही जरा हा हा ना 10 सेकंदात हाफ फ्राय मारतो हे मी नाही लिहिणार आहे हे नाही लिहिणार आहे मी ऐक नीट ऐक म्हणजे काय करतोस बाळा काय नाही हो सोपं आहे कांकू काय करायचं माहिती आहे तवा घ्यायचा अंडा फोडायचा असा फोडायचा असा फोडला की वेळ जातो ना फोडायचा मीठ मसाला टाकायचा कस्टमरला विचारायचा सिंगल पलटी की डबल पलटी तो बोलेपर्यंत ताव्यात आपल्या ताव्यातून डायरेक्ट कस्टमरच्या प्लेटमध्ये पलटी बुबुलं वरती ते येलो कलर असतो ना त्याच्यामध्ये ते वरती जजमेंटचा गेम आहे सगळा आई काय एवढा एवढा हा? हे पलटी ऑमलेट एवढा तुला जमतं मला जमतं म्हणजे तुला जमतं का हे पण माझं कामच नाही आय सॉफ्टवेअर इंजिनियर आई मुलगी मिळतीये का आई तू यार आई यार बस तू ए बाळा याला शिकवणार आहे मी नाही याला जरा हाफ फ्राय बनवायला बॉइल्ड एग मारायला वगैरे शिकव ना याला आई आई हा काही करत नाही रे मॅडम हा काही करत नाही दिवसभर फक्त अंडी उभत असतो घरात त्याच अंड्यांचा हाफ फ्राय केला असतं ना तर आतापर्यंत 2 चिल्ली पिल्ली घरात धावली असती मस्त माहिती ग मस्त हे जे मेटाफोर जुळून आणतेस ना तू सॉलिड असतात तुझे सलाम करायला पाहिजे तुला आई मी कधी सलाम करू तुला मुलगी कधी आणणार मी आहेस अजिबात ह्याच्या बरोबर जाणार नाहीये मी आधीच सांगतोय मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे अंकी अंकी हा. तुमचा मुलगा आहे ना गोडा मसाला आहे ती तशी मुलं असतात ना आई मी तुपच्या पनी खाऊ ए, ए, ए,
सकाळी ए तूप चपाती बोलतोस ना? गप्पा बस बोलतो म्हणजे पौष्टिक असते तूप चपाती म्हणून हॅलो मी ना मला गरज नाही तुझ्याकडे हे शिकायची बिकायची मला प्रमोशन होणार आहे पुढच्या महिन्यात माझं बॉस माझ्या बॉसच्या जागी आता मी असणार आहे आय एम द बॉस नाव त्यात काय मला पण बॉस बोलतात. मित्रा बॉस ऑमलेटला ना हे वेगळं गुड मॉर्निंग बॉस हे वेगळं हं? मला सांगतोय चला निघा सगळ्यांनी सगळ्यांनी निघा थांबा 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 नीट बोल त्यांच्याशी. ताई ताई चेतू आहे ना चेतन नाव आहे का तिचं? आ? अगला स्टेशन माहीम उतर आणि जा ठीक आहे चेतन का नाव असेल मुलीचं ठीक आहे चेतना नाव आहे भोळी आहे आई चेतना नाव चेतना आहे चेतना ये बाळा ये. चेतना नाव आहे तिचं. बघूया ना जरा ये चेतना बाळा नाव ये. आहे. ये बस बाळा ये. तू इकडे बाजूला इकडे इकडे तू मांडीवर काय बसता ये बाळा ये 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 बस बस इथे उभा राहा बाजूला उभा राहा चालेल गोड आहे चालेल थोडं झोपून दिसतोय एकदम बोलता का छान. तुम्ही चेतू जरा बोलू इकडे आवडला का इकडे इकडे आवडला का छान आहे चालेल हो पण फॉर्म भरून टाक 50 तोळे सोने ड्युप्लेक्स घर आहे गावाला जमीन आहे 175 घरांची मत आहेत हो म्हणून टाक नाही ताई नाही नाही मला नको आहे हा हा का नाही नको मला ते वर्क फ्रॉम होम वाले आवडतच नाही का ग नाही ते असं त्यांच्याकडे बघून फिलिंगच येत नाही ना कसलं ते दिवसभर असे बसलेले असतात लॅपटॉप मारतात असं वरती टाय पण खाली टॉवेलवर असतात ना करता पुरुष असं वाटतच नाही अहो नाही आम्ही असतो करता पुरुष नाही म्हणजे पुरुष कसा पाहिजे ताई असं ऑफिसला जाताना ए ए ए श्श, श्श, माझे सॉक्स दे माझे सॉक्स दे ना माझा रुमाल दे ना बाय रुमाल दे मग मी असं येणार पोहे केलेत खाणार काय आता पोहे खायची वेळ आहे लेट झालाय माझी लोकल जाईल पोहे तूच खा तू अरे डबा दे ना यार मग मी येणार हा हा डबा केलाय मग मी त्याला डबा देणार मग तो म्हणणार डब्यात काय आहे भोपळ्याची भाजी तूच खा मग मी त्याला असं खेटणार ना मग तो बोलला खेटू नको चल चल हा बाय चल बबली बाय मग तू असा जाणार याच्यात रोमॅन्टिक वाटतं ना आता असं नाही यांच्यात फिलिंग येत मग ती येणार ना रात्री लेट होणार ना मग लेट झाल्यावर मी असं रुसून बसणार मी त्याच्याकडे असं बघणार मग तो येणार ए जास्त शेपारलीस काय असा शेपालून काढीन ना मग अक्कल येईल तुला मग मी असं बघणार आणि असं करत त्याच्याकडे जाणार याच्यात मजा आहे ना मग कधी कधी तो ऑफिस मधनं येणार ना त्या घामाच्या वासाबरोबर ना परफ्यूमचा वास पण येणार शपथ मग मी लय डाऊट घेणार त्याच्यावर डाऊट घेऊन ना मी असं बसणार मग तो येणार नाही ग माझी बबली अहो माझी तूच आहेस ग बबली कोणाचं परफ्यूम असणार असं करणार भारी वाटणार हे ह्यांच्यात नाही त्याला घाम बिम येतो ना ऑफिस मधून येताना घाम येतो ह्यांना नाही येत हा तेवढा आहे या घरात बसून लॅपटॉप मारणार घाम नाही तर मग मजा नाही कामच नाही तुम्ही तुमच्याशीच का नाही लग्न करत तुम्ही दोन्ही पात्र करेक्ट करताय स्वतःच लग्न करा ना तुम्ही असं बोलतात मुली. या वर्क फ्रॉम होम वाल्यांच्या ना कॉमेडी मध्ये पण मज्जा नाही काय चाललंय हे सतत मला खरंच कळत असं नाहीये बोलतात मुली. नाही ताई या वर्क फ्रॉम होम वाल्यांचं असंच होतं माझे ना 2 भाऊ इंजिनियर चांगले शिकलेले लग्नच होत नव्हतं अरे बापरे मग मग काय मी आमच्या एरियात एकाला स्टेशनरीचं दुकान काढून दिलं आणि एकाला मेहंदी काढायला शिकवलं अयगो पण पोरींची रांग लागली ना पोरी येतात ना सतत त्यांच्याकडे दुसऱ्या महिन्यात लग्न झालं मॅडम मॅडम याचं पण जरा बघा ना काहीतरी उघडून द्या ना याला याला साड्यांच्या दुकानात उभं करा का बसा? काहीतरी आपलं मी साड्या बिड्या विकणार बायका येतात हे बायका येतात म्हणून मी साडी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी अरे पण टेन्शन काय त्याच्यानी काय आत्ताच्या आत्ता तुम्ही प्लीज चालते वा सगळ्यांनी निघा इथे कोणी थांबणार नाहीये माझ्या घरात लग्नासाठी झालो. माझ्या लग्नासाठी काय तुम्हाला मत ते 175 एक मत कसं मिळतो ते बघीन मी 175 आत्ताच्या आत्ता निघा हे निघ. चल तिकडे चल भाई, जातोय. आई विसरू नका, 175 करा चला 175 मला सांगतोय चिडचिड करू नकोस ना ती. चिडचिड असं बोलतात बाहेरच्या माणसांची बाहेरच्या माणसांची काय बाहेरच्या माणसांची बावळट. भाई खरं सांगू काय तू आहे ना चिली मसाला आहेस चिडचिड चिड निघ रे मी आहे चिडचिड चिडचिड आहे मी चिडचिड चिडचिड आहे मग आई नको ना रडू आई कसं होणार तुझं काही नाही प्रॉब्लेम कसं होणार तुझं अंक्या काय
तो अमीर आहे ना स्टॉक मार्केटवाला. त्याच्याशी नाही करणार आहे मी लग्न. नको करूस त्याच्याशी. त्याच्या उजवीकडे ती बसली आहे बा निळीवाली, छान खळ्या पडतात तिला. हा मी विचारू. तिचं लग्न झालंय आई, तिला एक मुलगा आहे, निदान तिच्या बाजूची तरी. आज बघ कसं मस्त आज असा असं डान्सच करावं असं वाटतं तुझ्या बरोबर असा. निदान ती तरी लायकी आहे तुझी, लायकी लायकी आहे तुझी. विचारायला काय? आरशात बघितलंयस कधी? मला चालेल. तुला ना मी आता गच्चीवर चढ. आता नाही ना आई. गच्चीवर चढतो. नको ना आई या. डान्स परफॉर्मन्स बाकीचं काय माहिती पण डान्स करायला मी तयार आहे असं. खूप मजा आली. बघा हासरसी कशी दाद देत आहेत प्रसाददा. बहारदार, मज्जा आली खूप. ईशा, खूप मुलांना तुझ्याकडे बघून असं वाटत असेल की अशी आई पाहिजे यार, अशी आई पाहिजे. खूप मुलांना होत असणार. इतकं तू तळमळीनी करतेस हे कॅरेक्टर, इतकं पोटतिडकीनी करतेस की ते फार मजा येते बघताना. आणि तरीसुद्धा त्यात एक बॅलन्स असतो, म्हणजे कुठेही ते असं बिलो जात नाही. त्यामुळे तुझं विशेष कौतुक, मजा आली. ओमकार, क्या बात आहे, फॅन्टास्टिक. थँक्यू. शेवटचा जो डान्स केलास तू, मला इमॅजिन झालास तू या स्कर्टमध्ये आणि मजा आली. वनिता मस्त. मंदार क्लास. मंदार आणि मृणाल दोघंही मस्त. फारच इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. चेतना आउटस्टँडिंग. चेतू आउटस्टँडिंग. की दोन्ही कॅरेक्टर इतकी अल्टिमेटली उभी केलीस तू की ऍक्च्युली मला ओमकार म्हटलं ते पटलं की तू स्वतःशीच लग्न करायला. फारच मजा आली. बहारदार, वंडरफुल. सई मॅड परफॉर्मन्स होता. ग्रेट टीमवर्क. आणि आज सेटअप थोडा वेगळा होता, त्यांनी फार मजा आली. तुमच्या चौघांच्या असण्याने त्याला अजून 4 छान लागले असं मला वाटतं. आजची व्हिज्युअल्स पण छान होती की गच्चीवरती जा, कोणीतरी पापड वगैरे वाळत घातले. हे व्हिज्युअल्स किंवा सिच्युएशन्स पण खूप इंटरेस्टिंग होत्या. मजा आली.